हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय, जिथे आपण घर बसल्या इंग्लिश शिकतो मराठीतून आणि तेही एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे आर्टिकल्सबद्दल, म्हणजे ए, ॲन आणि द आपण कसा वापरायचा आणि त्याचे नेमके काय काय रूल्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर का मला किंवा या चॅनलला फॉर द फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण हा चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर आर्टिकल्सचे जे टाइप्स आहेत ते दोन टाइप्सचे आर्टिकल्स असतात, डेफिनेट आर्टिकल्स आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. तर डेफिनेट आर्टिकल्समध्ये दी हा वर्ड येतो, दी किंवा द, आणि इनडेफिनेटमध्ये ए किंवा ॲन येतो. आता आपण आर्टिकल्स टाइप जे आहेत म्हणजे डेफिनेट आणि इनडेफिनेटचे आता आपण डेफिनेशन्स बघणार आहोत की नेमके हे आहेत तरी काय. The definite article the is used before a noun to indicate the identity. एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची आपल्याला जर आयडेंटिटी दाखवायची असेल किंवा एक स्पेसिफिक गोष्ट आहे आणि आपल्याला त्याच गोष्टीबद्दल बोलायचं आहे तर आपण त्या वर्डच्या आधी द असं लावतो. आणि इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय? द इनडेफिनेट आर्टिकल ए और ॲन इज यूज्ड before a noun that is general or when its identity is not known. म्हणजे ए आणि ॲन आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला त्या वस्तूबद्दल, त्या गोष्टीबद्दल आपल्याला काही माहीत नसतं किंवा ती एक खूप कॉमन गोष्ट असते, खूप सामान्य गोष्ट असते, तेव्हा आपण ए किंवा ॲनचा वापर हा करतो. अच्छा, तर आता तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता काही वॉवेल्स लिहिलेले आहेत आणि काही कॉन्सोनंट्ससुद्धा लिहिलेले आहेत. तर आपण आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो की वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स हे काय असतात. तर आपण एक छोटासा रिकॅप घेऊया. वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. वॉवेल्समध्ये टोटल 5 लेटर्स येतात, ए, ई, आय, ओ आणि यू. आणि कॉन्सोनंट्समध्ये जे उरलेले लेटर्स असतात ते येतात. जेव्हा एखादा शब्द ए वरनं चालू होतो किंवा ई, आय, ओ, यू वरनं चालू होतो तेव्हा त्या शब्दाच्या आधी आपल्याला ॲन लावायचा असतो. आणि एखादा शब्द जेव्हा बी, सी, डी, एफ, जी हे जे काही कॉन्सोनंट्स लिहिलेले आहेत त्या लेटरपासून जर सुरू होत असेल तर तेव्हा आपल्याला त्यापुढे ए लावायचा आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर इकडे काही वर्ड्स लिहिलेले आहेत, युनिट, ॲपल, एलिफंट, बॉल, युनिक आणि अम्ब्रेला. तर याची उत्तरं काय असणार आहेत? ॲन युनिट, ॲन ॲपल, ॲन एलिफंट, अ बॉल, ॲन युनिक, ॲन अम्ब्रेला. जर का तुम्हाला वाटत असेल की हे जे काही ॲन्सर्स आता आपण दिलेले आहेत हे जर राईट आहेत तर ते अजिबात राईट नाही आहेत. ह्यामधले 2 ते 3 वर्ड्स जे आहेत त्यातले आन्सर्स एकदम रॉंग आहेत आणि ते का रॉंग आहेत ते आता आपण बघूयात. तर एक्झाम्पलसाठी आपण इथे आपला जो युनिक वर्ड आहे आपण तो वर्ड घेऊया, युनिक. आता तुम्ही युनिकचं जर स्पेलिंग बघाल तर ते काय आहे? UNIQUE, युनिक. तर जेव्हा तुम्ही हा शब्द उच्चारता तर तेव्हा यू तुम्ही कसं म्हणता? यू त्याच्यामध्ये य येतो म्हणजे वाय येतो, त्या उच्चारामध्ये वाय येतो आणि वाय हा एक कॉन्सोनंट आहे. त्यामुळे युनिकच्या आधी ॲन न लागून ए लागणार. तुम्ही जर का अम्ब्रेलाला स्पेल कराल आणि त्याचा उच्चार काय आहे तो बघाल तर अम्ब्रेला, अ पासून त्याचा उच्चार आहे आणि अ म्हणजे ए आणि ए हा एक वॉवल आहे, त्यामुळे अम्ब्रेलाच्या आधी आपला ॲन हा येणारच.
जर AEIOU वरनं एखादा वर्ड स्टार्ट होत असेल तर तुम्हाला त्याच्या पहिल्या लेटरचा साऊंड कोणता येतो हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच डिसाईड करतं की तुम्हाला ए लावायचा आहे किंवा ॲन लावायचा आहे. तसंच इथे आपला पहिलं एक्झाम्पल जे आहे युनिट, त्याचासुद्धा पहिला उच्चार जो आहे तो यू आहे म्हणजेच वाय आहे. त्यामुळे त्याच्या आधी ॲन न लागता तिथे ए लागणार आहे. अ युनिट, अ युनिट. तसंच अ युनिक, अ युनिक आणि ॲन अम्ब्रेला. आता आपण बघणार आहोत आपल्याला आर्टिकल्स कधी कधी वापरायचे आहेत. वेन आर वी गोइंग टू यूज आर्टिकल्स? आर्टिकल्स शुड बी यूज्ड विथ सिंग्युलर कॉमन नाउन. सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे एक वचन सामान्य नाम. तर आपला या आधीचा व्हिडिओ सिंग्युलर आणि प्लुरलवर बेस्ड होता. जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नंतर जाऊन चेकआउट करू शकता. तर एक वचन म्हणजे एक, सिंगल, आणि सामान्य नाम म्हणजे कॉमन थिंग, म्हणजे ती कॉमन गोष्ट कोणतीही असू शकते. जसं की इथे खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बुक, पेन, लाईट, फ्लावर. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या कॉमन नाउन्स आहेत. जर का ती एक असेल तर तिला आपण सिंग्युलर असं म्हणतो आणि जर का त्या भरपूर असतील तर त्याला आपण प्लुरल असं म्हणतो. तर आपल्याला कधीकधी आर्टिकल्स वापरायचे नाही आहेत. पहिलं म्हणजे प्रॉपर नाउनसोबत आणि दुसरं म्हणजे प्लुरल नाउनसोबत. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय? प्रॉपर नाउन म्हणजे एखादं पर्टिक्युलर नाव, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखादं असं नाव जे एकच आहे. जसं की माझं नाव आहे तन्मय. त्यामुळे माझं नाव हा एक प्रॉपर नाउन आहे आणि त्यासोबत आपण आर्टिकल अजिबात लावू शकत नाही. म्हणजे आपण अ तन्मय, ॲन तन्मय किंवा द तन्मय असं अजिबात म्हणत नाही. आपण फक्त तन्मय असंच म्हणतो. आणि आपल्याला प्लुरल नाउनसोबत सुद्धा आर्टिकल्स वापरायचे नाही आहेत. म्हणजेच बुक्स, पेन्स, हॉर्सेस, बॅग्स हे अनेक वचन झाले, म्हणजे एकापेक्षा जास्त झाले. त्यामुळे तुम्ही द बुक्स किंवा अ बुक्स किंवा ॲन बुक्स असं अजिबात म्हणू शकत नाही. आता आपण बघणार आहोत ॲनचा वापर नेमका कधी करायचा आहे. तर जेव्हा वॉवेल्स येतात AEIO आणि U, तर त्यासोबतच आपल्याला वॉवेल्सचा वापर करायचा आहे. म्हणजेच ॲन एरोप्लेन, ॲन एग, ॲन आईस्क्रीम, ॲन ऑरेंज आणि ॲन अम्ब्रेला. या सगळ्या वर्ड्सचे जे पहिले लेटर्स आहेत ते आहे AEIO आणि U. त्यामुळे ह्यांच्यासोबत ॲन हा येणारच. आणि आता आपण मगाशी जो रूल शिकलो होतो की पहिल्या लेटरचा हा साऊंड कोणता येतो, तर एरोप्लेनमध्ये अ येतो, एगमध्ये ई येतो. त्यामुळे आपल्याला ॲनच लावायचा आहे. आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये युनिक, युनिव्हर्सिटी असे काही वर्ड्स आहेत ज्याच्यासोबत आपल्याला ॲन हा लावायचा नाही आहे. आता आपण सेकंड रूल बघणार आहोत. ॲन शुड बी यूज्ड बिफोर कॉन्सोनंट्स विच आर प्रोनाउन्स्ड विथ द साऊंड ऑफ अ वॉवेल. म्हणजेच आता इकडे आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. युनिट, युनिव्हर्सिटी आणि युनिक यामध्ये यू तर आहे, पण त्याचा जो उच्चार आहे, आपण जेव्हा बोलतो युनिट तेव्हा वाय म्हणजे य असा उच्चार होतो आणि वाय हा एक कॉन्सोनंट असल्यामुळे आपल्याला तिथे ॲन लावता येत नाही. तर आपल्याला तिथे ए लावायचा आहे. अ युनिट, अ युनिव्हर्सिटी आणि अ युनिक. इकडे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. मीट मी आफ्टर डॅश आर. तर आपण या एक्झाम्पलपासून सुरुवात करूया.
आर जे लिहिलेलं आहे HOUR, तर आरमध्ये एच जो आहे तो एक कॉन्सोनंट आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल की तिथे आपल्याला अ लावायचं आहे. पण तुम्ही जर का आरचा उच्चार पाहिला तर आपण आर म्हणतो, आर, नॉट आवर, नॉट हावर. आपण म्हणतो आर, म्हणजे अचा उच्चार येतो, तिथे एचा उच्चार येतो आणि त्यामुळे आपल्याला तिथे ॲन लावायचं आहे. मीट मी आफ्टर ॲन आर, मीट मी आफ्टर ॲन आर. शी इज डॅश ऑनेस्ट गर्ल, शी इज डॅश ऑनेस्ट गर्ल. ह्याच्यामध्ये सुद्धा एच हा एक कॉन्सनंट आहे, पण जर का तुम्ही ऑनेस्टचा उच्चार पाहिला तर आपण एच हा पकडत नाही, फक्त ऑनेस्ट आपण असं म्हणतो. काय म्हणतो आपण? ऑनेस्ट. त्याच्या उच्चारामध्ये आपल्याला अ येतो, अ, आणि अ म्हणजे ए, आणि ए हा एक वॉवल आहे, त्यामुळे आपल्याला इकडे ॲन लावायचा आहे. शी इज ॲन ऑनेस्ट गर्ल, शी इज ॲन ऑनेस्ट गर्ल. आपलं थर्ड एक्झाम्पल आहे, ही इज डॅश MBA स्टुडंट, ही इज डॅश MBA स्टुडंट. इथे सुद्धा आपल्याला ॲन लावायचं आहे. ही इज ॲन MBA स्टुडंट. एम, जर का तुम्ही एमचा उच्चार पाहिला तर त्यामध्ये सुद्धा म येतो, म्हणजे अ येतो, आणि अ म्हणजे ए, त्यामुळेच इकडे सुद्धा आपल्याला ॲन लावायचं आहे. ही इज ॲन MBA स्टुडंट. आता आपण शिकूया आपल्याला ए कधी वापरायचा आहे. वी नीड टू यूज ए विथ कॉन्सनंट्स, म्हणजे व्यंजन. आता कॉन्सनंट्स म्हणजे काय, तर AEIOU सोडून जे काही इतर अल्फाबेट्स असतात ते असतात कॉन्सनंट्स, आणि त्यासोबतच आपल्याला एचा वापर करायचा आहे. आणि ए आपण कधी वापरू शकतो? विथ सिंग्युलर कॉमन नाउन. आपण आता काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे गर्ल. आपलं पहिलं एक्झाम्पल काय आहे? गर्ल. तर गर्ल एक सिंग्युलर कॉमन नाउन आहे आणि त्यासोबतच जी हा एक कॉन्सोनंट आहे, त्यामुळे गर्लच्या आधी ए लागणार, अ गर्ल. तसंच अ कॅट, अ पेन्सिल, अ बुक, अ बर्ड आणि अ चेन, या सगळ्या शब्दांसोबत आपल्याला ए लावायचा आहे, कारण हे सगळे सिंग्युलर कॉमन नाउन्स आहेत. आता आपण काही एचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. आय सॉ अ कार. आय सॉ अ कार यामध्ये कार एकच आहे, सिंग्युलर आहे, आणि ते एक कॉमन नाउनसुद्धा आहे. तसंच सी हा एक कॉन्सनंट आहे, त्यामुळे आपल्याला कारच्या आधी अ लावायचा आहे. आय सॉ अ कार. तसंच आय नीड अ kg ऑफ सॉल्ट. आय नीड अ kg ऑफ सॉल्ट. येस्टरडे आय बॉट अ बुक. म्हणजेच काल रात्री मी एक पुस्तक विकत घेतलं, म्हणजे अ बुक. आय नीड अ फोन. आय नीड अ फोन. शी इज अ सिंगर. शी इज अ सिंगर. ती एक गायिका आहे. दिस इज अ डॉग. दिस इज अ डॉग. तो एक कुत्रा आहे. आता आपण बघूया आपल्याला द किंवा दीचा वापर कधी करायचा आहे. तर सगळ्यात आधी द हा जो आहे तो एक इनडेफिनेट आर्टिकल आहे. इट इज यूज्ड बिफोर अ नाउन टू स्पेसिफाय इट ॲज समथिंग प्रिव्हियसली कन्सिडर्ड. किंवा एकदम सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर इट्स यूज्ड इन रिलेशन टू अ पर्टिक्युलर थिंग ऑर अ पर्सन. म्हणजे आपल्याला जर एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलायचं आहे तर तेव्हा आपल्याला
दचा वापर करायचा आहे. आपण दीचा वापर कधी करतो तर वेन यू हॅव टॉक्ड अबाउट इट बिफोर. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. दिस इज अ डॉग. द डॉग इज ब्लॅक. हा एक कुत्रा आहे. तो कुत्रा काळा आहे. स्पेसिफिकली मी कुठल्या कुत्र्याला काळं म्हणते? त्या कुत्र्याला ज्याला मी आत्ताच मघाशी पाहिलं आहे. दिस इज अ डॉग. द डॉग इज ब्लॅक. मी स्पेसिफिकली त्या डॉगबद्दल बोलते जो डॉग ब्लॅक आहे. म्हणून मी सेकंड सेंटेन्समध्ये डॉगच्या आधी द लावलेला आहे. असंच आपण एखादं अजून एक एक्झाम्पल बघूया. दिस इज अ फ्लावर. दिस इज अ फ्लावर. The flower is very beautiful. The flower is very beautiful. इकडे आपण ब्युटिफुल कोणाला म्हणतोय? एका पर्टिक्युलर फ्लावरला. त्यामुळे त्या फ्लावरच्या आधी आपल्याला द लावायचं आहे. दिस इज अ फ्लावर. द फ्लावर इज व्हेरी ब्युटिफुल. आपला सेकंड रूल आहे वेन यू टॉक अबाउट जनरल प्लेसेस. लाईक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठल्या एखाद्या जागेवर गेला असाल, जसं की इकडे तुम्ही एक्झाम्पल्समध्ये बघू शकता बीच लिहिलेलं आहे, माउंटन लिहिलेलं आहे. त्यामुळे बीचच्या आधी द येणार, माउंटनच्या आधी द येणार. लेट्स गो टू द बीच. लेट्स गो टू द बीच. आय लव्ह टू कॅम्प इन द माउंटन्स. आय लव्ह टू कॅम्प इन द माउंटन्स. आपला थर्ड रूल असणार आहे वेन यू आर टॉकिंग अबाउट समथिंग दॅट देअर इज ओनली वन अँड एव्हरीवन नोज अबाउट इट. म्हणजे ती गोष्ट एकच आहे किंवा आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती आहे. लाईक फॉर एक्झाम्पल इकडे तुम्ही 4 एक्झाम्पल्स बघू शकता. स्काय, सन, मून आणि अर्थ. तर सन हा एकच आहे त्यामुळे द सन. मूनसुद्धा एकच आहे त्यामुळे द मून. अर्थसुद्धा एकच आहे त्यामुळे द अर्थ आणि द स्काय. इकडे अजून खाली 4 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. न्यूजपेपर, रिव्हर, होली बुक्स आणि अ ग्रुप ऑफ क्लास. जेव्हा तुम्ही कोणत्याही एका न्यूजपेपरचं नाव घेता किंवा एखाद्या नदीचं नाव घेता, जसं की गंगा, तर आपण गंगा नाही म्हणत द गंगा, द यमुना असं म्हणतो. होली बुकसोबत सुद्धा आपल्याला द ॲड करायचं आहे. द बायबल, द भगवद्गीता. आणि एखाद्या ग्रुप ऑफ क्लासबद्दल सुद्धा, म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल खूप सारे हॉर्सेस आहेत तर त्यामुळे आपल्याला द हॉर्सेस असं म्हणायचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. मून लुक्स ब्युटिफुल टुडे. मून एकच आहे त्यामुळे तिथे द येणार. द मून लुक्स ब्युटिफुल टुडे. माय डॉटर प्लेज व्हायलन. माय डॉटर प्लेज व्हायलन. त्यासोबत सुद्धा द येणार. माय डॉटर प्लेज दी व्हायलन. वी आर गोइंग टू द पार्क. वी आर गोइंग टू द पार्क. आम्ही एका स्पेसिफिक पार्कमध्ये जातोय त्यामुळे वी आर गोइंग टू दी पार्क. आय सॉ अ मॅन. द मॅन वॉज ओल्ड. मी एका माणसाला पाहिलं, तो माणूस म्हातारा होता. आपण त्या माणसाबद्दल बोलतोय, म्हणजे एका स्पेसिफिक माणसाबद्दल बोलतोय जो माणूस ओल्ड आहे, म्हणून द मॅन वॉज ओल्ड. काही सेंटेन्सेसमध्ये असे काही वर्ड्स येतात जेव्हा आपल्याला कुठलाही आर्टिकल वापरायचा नसतो, म्हणजे ए, ॲन किंवा द आपल्याला वापरायचा नसतो, तर त्याला झिरो आर्टिकल्स किंवा नो आर्टिकल्स असं सुद्धा आपण म्हणतो. आणि त्याचे सुद्धा 7 रूल्स आहेत, तर आपण स्टेप बाय स्टेप एक रूल बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे टू टॉक अबाउट थिंग्स इन जनरल. म्हणजे कुठली तरी एखादी जनरल गोष्ट आहे आणि आपल्याला त्याबद्दल जर बोलायचं असेल तर आपल्याला कोणताही आर्टिकल वापरायचा नाही आहे. फॉर एक्झाम्पल, मिल्क इज गुड फॉर यू.
दूध तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. तर इकडे मिल्क जे आहे ते मिल्क एक नाही आहे किंवा आपण कुठल्याही स्पेसिफिक मिल्कबद्दल बोलत नाही आहोत, त्यामुळे इकडे कोणताही आर्टिकल यूज नाही होणार. तर फक्त मिल्क इज गुड फॉर यू. सेकंड रूल आहे टू टॉक अबाउट स्पोर्ट्स आणि गेम्स. कोणताही स्पोर्ट असो, कोणताही गेम असो, त्यासोबत आपल्याला कोणताच आर्टिकल लावायचा नाही आहे. लाईक एक्झाम्पल, लेट्स गो अँड प्ले बास्केटबॉल. लेट्स गो अँड प्ले बास्केटबॉल. आपला थर्ड रूल आहे बिफोर द नेम ऑफ कंट्रीज, म्हणजे इंडिया, जपान, फ्रान्स, इटली या कंट्रीजसोबत आपल्याला कुठलाही आर्टिकल्स वापरायचा नाही आहे. पण याचे सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत, जसं की इथे तुम्ही बघू शकता द UK किंवा द US. हे जे काही एक्सेप्शन्स आहेत त्याला ॲज इन काही स्पेसिफिक रूल नाही आहे की हे असं का आहे, तर इकडे आपल्याला द का वापरावा लागतो. बट हे असंच आहे आणि तुम्हाला सुद्धा हे असंच लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे द UK आणि द US. आपला फोर्थ रूल आहे बिफोर द नेम ऑफ अ लँग्वेज, म्हणजे कोणत्याही लँग्वेजच्या आधी आपल्याला कोणत्याही प्रकारचा आर्टिकल लावायचा नाही आहे. जसं की वी आर लर्निंग इंग्लिश. वी आर लर्निंग इंग्लिश. आपल्याला अ इंग्लिश, ॲन इंग्लिश किंवा अ मराठी, द मराठी असं नाही लावायचं आहे. तर आपल्याला फक्त इंग्लिश, हिंदी, मराठी, जर्मन असंच बोलायचं आहे आणि वाक्यांमध्ये सुद्धा याचा असाच आपल्याला प्रयोग करायचा आहे. तर आपला फिफ्थ रूल आहे बिफोर द नेम्स ऑफ रेल्वे स्टेशन्स वेन दे आर ऑल्सो प्लेस नेम्स. म्हणजे कोणतंही रेल्वे स्टेशन आहे, जसं की मुंबई झालं किंवा नाशिक झालं, तर आपल्याला द मुंबई असं नाही म्हणायचं आहे, तर आपल्याला फक्त मुंबई असं म्हणायचं आहे. आपला सिक्स्थ रूल आहे बिफोर द नेम्स ऑफ मील्स. आता मील्स म्हणजे काय, तर ब्रेकफास्ट, लंच, डिनर किंवा ब्रंच या चारही शब्दांपैकी कोणताही शब्द असेल तर आपल्याला कोणताच आर्टिकल वापरायचा नाही आहे. जसं की इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, दे इन्व्हायटेड सम फ्रेंड्स टू डिनर. दे इन्व्हायटेड सम फ्रेंड्स टू डिनर. तर इथे अ डिनर, द डिनर, अँड डिनर असं येणार नाही, इकडे फक्त डिनर असं येणार. आपला सेवन्थ आणि लास्ट रूल जो आहे तो आहे बिफोर नाउन प्लस नंबर. आता ह्याचं आपण एक्झाम्पल बघूया. द लॅबॉरेटरी इज इन रूम 6 ऑन दी 3rd फ्लोअर. यामध्ये रूम हा एक नाउन आहे, एक कॉमन नाउन आहे आणि 6 हा एक नंबर आहे. जेव्हा असा काही कॉम्बिनेशन येतं तेव्हासुद्धा आपल्याला कोणताही आर्टिकल वापरायचा नाही आहे. आपल्याला फक्त रूम 6, रूम 9 म्हणजे एखादा नाउन प्लस एखादा नंबर वापरायचा आहे आणि आपल्याला एवढंच बोलायचं आहे. तर आता इकडे काही मिक्स्ड एक्झाम्पल्स आहेत. तर आपण आता थोडीशी प्रॅक्टिस करूया. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो आहोत ते आपण आता इकडे अप्लाय करणार आहोत. तर आपला पहिला एक्झाम्पल आहे लेट अस प्ले डॅश चेस. लेट अस प्ले डॅश चेस. तर इकडे या ठिकाणी नो आर्टिकल येणार. लेट अस प्ले चेस. लेट अस प्ले चेस आपल्याला एवढंच बोलायचं आहे. शी वॉन्ट्स टू बिकम डॅश इंजिनियर. तर इंजिनियर ई एक वॉवेल आहे त्यामुळे इकडे ॲन येणार. शी वॉन्ट्स टू बिकम ॲन इंजिनियर. डॅश ऑरेंजेस आर ग्रोन इन नागपूर. डॅश ऑरेंजेस आर ग्रोन इन नागपूर. आता तुम्ही म्हणाल इकडे ओ आहे म्हणून आपण ॲन लावूया, तर असं होणार नाही, कारण तुम्ही बघू शकता इकडे ऑरेंजेस आहे, प्ल्युरल नाउन आहे, त्यामुळे तुम्ही इथे द सुद्धा लावू शकत नाही. किंवा आपण कुठल्याही स्पेसिफिक ऑरेंजबद्दल बोलत नाही आहोत, तर आपण नागपूरच्या ओव्हरऑल ऑरेंजेसबद्दल बोलत आहोत, त्यामुळे आपला सेंटेन्स ॲज इट इज राहणार आहे. प्लीज गिव मी डॅश युज्युअल गिफ्ट. प्लीज गिव मी डॅश युज्युअल गिफ्ट.
तर इकडे युजफुलचा यू एक वॉवल आहे म्हणजे ॲन लागणार, पण जर का तुम्ही त्याचा साऊंड बघाल तर वायचा साऊंड येतो अँड वाय इज अ कॉन्सोनंट, त्यामुळे इकडे आपल्याला ए लावायचा आहे. प्लीज गिव मी अ युजफुल गिफ्ट. डॅश युनिट मीन्स अ मेजरमेंट. इकडे सुद्धा यू आला आहे, वायचा उच्चार आपल्याला आला आहे, त्यामुळे अ युनिट मीन्स अ मेजरमेंट. तर हे जे खालचे 2 एक्झाम्पल्स आहेत, आर यू अटेंडिंग डॅश रिसेप्शन टुडे आणि डॅश ॲपल्स आय बॉट आर स्वीट. तर या 2 सेंटेन्सेसमध्ये अ येणार, ॲन येणार किंवा द येणार, हे तुम्ही खाली कमेंट करून मला नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरंसुद्धा देईन. तुम्हाला जर काही या व्हिडिओशी रिलेटेड काही क्वेरी असेल तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुम्ही तुमची क्वेरी विचारा. मी तुमचे आन्सर्स देण्याचे 100% ट्राय करेन. तर इथून पुढे सुद्धा आपण अशा वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. टेक केअर अँड हॅव अ नाईस डे.